नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी एक पीडित महिला, या महिलेला एक लालच दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि अतिप्रसंग केलासुद्धा। याचं कारण असं आहे की पोलीस अधीक्षकाकडून मानवी हक्क अभियान या संघटनेच्या रेट्यानं गुन्हे नोंद झाले आणि ॲट्रॉसिटीचे सुद्धा प्रकरणं ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद झाला आणि हे प्रकरण झाकून टाकण्यासाठी धमक्या दिल्या। नेमकं काय काय घडलं आहे ते आपण त्या पीडित महिलेकडून विचारणा करणार आहेत आणि नेमकं मानवी हक्क अभियाननं हा रेटा पुन्हा कसा दिला हेही आपण जिल्हाध्यक्ष कैलास पवार व त्यांच्या सगळ्या सहकार्यांना विचारणार आहेत की नेमकं अशा पीडित महिलावर अन्याय होतात, महिनाभर होतात, 2 महिने होतात, वर्षानुवर्षे होतात, पण तिच्या जीवाच्या भीतीमुळे ती महिला उघडकीस येत नाही, अंधारात राहते आणि एखाद्या वेळेस ती जीवसुद्धा गमावते। कारण इज्जतीचा प्रश्न समोर आल्यामुळं हे घटना घडतात। याच घटनेला वाचा फोडले मानवी हक्क अभियान जिल्हाध्यक्ष कैलास पवार, बाबासाहेब माने व त्यांचे सगळे सहकारी या अर्जामध्ये नोंद आहेत। या सगळ्यांच्या रेट्यानं या लोकांना न्याय देण्याचं काम मानवी हक्क अभियान संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे। ते सगळे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। त्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपण विचारणार आहेत नेमकं कशा पद्धतीनं हे प्रकरण घडलंय। नाव काढा बरं, शेवटचा अर्ज काढा। आपल्या सोबत आहेत मानवी हक्क अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, उपाध्यक्ष श्रीकांत वाघे, जिल्हा संघटक आहेत अरुण माने, कार्याध्यक्ष आहेत खालिद पटेल, दलित महासंघाचे बाळासाहेब तुपसुंदरे यांचाही यांच्यावर सही आहे, राजाभाऊ राऊत जिल्हा सल्लागार आहेत, त्यांची सही नाही। या ठिकाणी पीडित महिला आहेत। ताई, नेमकं काय प्रसंग घडला आणि कशा पद्धतीनं प्रसंग घडला? संतोष अनंतराव कोठावळे यांनी 4 वर्षापासून मला माझ्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे आणि हा अन्याय अत्याचार इतका ह्याच्यावर गेला। मी एक शिक्षिका असल्यामुळं मी ह्या गोष्टी सहन करत गेले, कारण इज्जतीचा प्रश्न असतो। माणूस म्हणतं की जाऊ द्या आपल्या आणि विशेष म्हणजे माझ्या पाठीशी कोणाचा आधार पण नाही आहे, मी एकटीच आहे आणि त्याचा फायदा घेऊन त्यानं मला टॉर्चर करून म्हणा किंवा त्यानं हे आमिष दाखवून माझ्यावर वेळोवेळी अन्याय अत्याचार केलेला आहे माझ्या। आणि त्या अन्याय अत्याचाराची सीमा अशी झाली की 14 तारखेला त्यानं त्याचा पूर्ण परिवार घेऊन माझ्या घरात घुसून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। आणि तुम्ही घरात? मी घरी एकटीच असते, माझ्यासोबत कोणी नाही आहे आणि मी एकटी असल्याचं पाहून संध्याकाळी 11 वाजता माझ्या घरात घुसले आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांनी मला प्रथम घुसणाऱ्याचं नाव काय? प्रथम घुसणारा बाळासाहेब कोठावळे आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी सारिका कोठावळे, त्या दोघांनी। आणि त्यांच्यापाशी हत्यार होते विशेष म्हणजे, आणि त्यांनी माझ्यावर टाकून वार सुद्धा केला, पण तो वार मी चुकवला म्हणून आज तुमच्या समोर दिसते आहे। आणि त्याच्यानंतर त्यांनी जातीवाचक शिवाय देऊन हाणामारी केली। एक 6 माणूस आणि मी एकटी होते आणि तेवढ्यानी माझ्यावर अत्याचार केला। आणि त्याच्यानंतर बाहेर गल्लीतले लोक वगैरे आले आणि हे प्रकरण त्यांनी थोडंसं हाताळलं आणि त्यांनी मग नंतर मला शांत केलं। परंतु मी विचार केला की मी आज इतक्या दिवस इज्जतीनं शांतच बसले होते 4 वर्ष, आज जर माझ्यावर जीवावर येत असेल आणि मी आज बी गप्प बसत तर मग माझं काहीच खरं नाही। हा माणूस माझ्या जीवावर उठलेला आहे हे मी ओळखून मी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर मी तिथं जाण्याच्या अगोदरच हा आरोपी तिथं जाऊन बसला होता पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानं तिथलं वातावरण सगळं टाईट करून टाकलं होतं। मी गेल्यानंतर मला कसलीच दाद मिळाली नाही। अक्षरशः मी रात्रीच्या 11:30 पासून त्या पोलीस स्टेशनमध्ये होते, फक्त त्यांनी माझं मेडिकल केलं आणि त्याच्यानंतर माझी तक्रार त्यांनी काही घेतली नाही। मी पहाटेच्या 4:30-5पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये विनवणी करत होते, साहेबांना फोन करत होते की माझी तक्रार घ्या, माझ्या जीवाला धोका आहे, हे लोक मला मारून टाकत आहे, तरी त्यांनी कुणीच माझी तक्रार घेतली नाही। मला काय म्हणायचं, तुम्हाला तालुका कोणता येत आहे?
कळंब तालुका आहे. कळंब तालुक्यामध्ये घेतली नव्हती का तक्रार? नाही घेतली. पुढं काय केलं तुम्ही? मी त्यानंतर मग अजून दुसऱ्या दिवशी पण गेले. 3 दिवस सलग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आले तरी माझी तक्रार घेतली नाही. त्याच्यानंतर मी सीओ मॅडमकडे गेले. सीओ मॅडम मॅडम कोणती गावची? इथले जिल्हा परिषद शिव मॅडमकडे इथं धाराशिवला. काय दखल घेतली त्यांनी अशी दखल घेतली की त्यांनी इकडे SP मॅडमला कॉन्टॅक्ट केला आणि मला त्यांना सांगितलं की असं प्रकरण आहे कळंबचं, त्या मॅडमला न्याय मिळत नाही तर तुमच्या डिपार्टमेंटला सांगून त्यांचे तुम्हाला 15 ते 20 दिवस म्हणजे साधारण 1 महिनाभर हे गुन्हे नोंद करायला त्रास घ्यावा लागला. एक 4-5 दिवस तर त्यांनी मला त्रास दिला या गोष्टीच्या बाबतीत. किती वर्ष किती महिने? 4-5 दिवस, महिने नाही 4-5 दिवस. 4-5 दिवस गुन्हे नोंद करण्यासाठी. मग मानवी हक्क अभियानकडे कधी गेला तुम्ही? मी त्यांच्या हे दलित महासंघाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचा परिचय होता आणि त्यांना हे सगळी गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी म्हटले की ठीक आहे म्हणे आम्ही आहे. कोण आहेत दलित महासंघ? बाळासाहेब तुपसुंदरे. बाळासाहेब तुपसुंदरे कोणाकडे गेले पुन्हा? त्यांनी नंतर कैलास पवार भाऊ यांच्याकडे ते गेले. काय सांगता येईल पवार साहेब, काय त्रास झाला, कशा पद्धतीनं तुम्ही गुन्हे नोंद करण्यासाठी तुमच्या लेटर पॅडवर तक्रार दिलेली आहे आणि मग SP साहेबांनी काय केलं? मला या प्रकरणाच्या संबंधामध्ये कसल्याच प्रकारची माहिती नव्हती आणि बाळासाहेब तुपसुंदर यांनी अशा पीडित शिक्षिकेवर तिच्या शारीरिक, लैंगिक आणि आर्थिक मानसिक अशा पद्धतीचा पोटावळे यांनी अन्याय केलेला आहे आणि 2 दिवस 3 दिवस जाऊनही पोलीसवाले गुन्हे दाखल करत नाहीत. अशा प्रकारची माहिती दिल्यानंतर माझ्या जागेवर त्यांना सांगितलं की उद्या कसल्याही परिस्थितीमध्ये तिथं आल्यावर गुन्हा नोंद केल्याशिवाय मी उठणार नाही. अशा पद्धतीची खात्री दिली आणि माझ्या मनाला खात्री आहे की कायद्याचा ज्या माणसाला अभ्यास आहे तो माणूस कितीही मोठा अधिकारी मंत्री असला तर त्याला वाकवू शकतो एवढी ताकद बाबासाहेबांच्या घटनेमध्ये आहे. कधी झाले गुन्हे नोंद साहेब तुमचे? तरी यांनी 2-3 दिवस चक्रा मारून झाले नाही. मग आम्ही गेलो 19 तारखेला. 19/6/2026 गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की साहेब अशा प्रकारचा अन्याय झाला असतानाही आपण गुन्हा दाखल करायला विलंब का? आम्ही करतो नाही. गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही उठत नाही. अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेतली आणि तुम्ही सामान्य माणसावर, गरीब माणसावर अन्याय अत्याचार दूर करण्याच्यासाठी तुम्ही नोकरीस आहात. आणि तुम्ही करणार नसाल तर प्रत्येक अधिकाऱ्यांच्यासाठी, मंत्र्यासाठी कायदा आहे. तुम्ही जर अधिकाराचा दुरुपयोग केला, कर्तव्यात कसूर केली म्हणून सेक्शन 4 प्रमाणे तुमच्यावर देखील खटला दाखल करता येतो. अशी कायद्याची भाषा वापरल्यानंतर त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. हे बघा, संतोष अनंतराव कोठावळे, गणेश नंदकिशोर कोठावळे, सारिका संतोष कोठावळे, गीतांजली संजय उंदरे अशा लोकांवर गुन्हे नोंद झालेत. कोणत्या कायद्यानुसार झालेत? ॲट्रॉसिटीज ॲक्टप्रमाणे जाणून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये. अतिप्रसंग करण्याचा 376चा गुन्हा 376चा गुन्हा त्यांच्यात झालेला नाही, कारण त्यांचं मेडिकल वगैरे काही जे असतो कायदेशीर विषय, त्याच्यामुळं ते 376चा गुन्हा होणार नाही. म्हणजे होणार नाही म्हणजे ते चौकशी झाल्यानंतर होईल अशा पद्धतीचं आश्वासन. मेडिकल झालं काही तुमचं? मेडिकल झालं नाही. काय SP पोलीस अधीक्षक काय म्हणले मॅडम? मॅडमची भेट नाही झालेली माझी, सरांची झालेली. ते म्हणलेत की ह्यांच्याशीच त्यांनी चर्चा केली, माझ्याशी काही एवढं काही बोललेले नाहीत. फक्त ज्या दिवशी हाणमार झाली त्या दिवशीच फक्त त्यांनी मेडिकल केलेलं आहे. काय म्हणतो आता तुमच्यावर अतिप्रसंग झाला, वारंवार झाला, आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळं शोषण झालेलं आहे साहेब माझं, लैंगिक शोषण झालंय. मग या बाबतीमध्ये तुम्ही ऋतू खोकर
पोलीस अधीक्षक मॅडमला बोललात का हा विषय? त्यांच्याशी नाही झालेलं. हां बरं का, मॅडमशी बोलणं झालेलं नाही. आम्ही एक पोलीस स्टेशन DYSP आणि अप्पर अधीक्षक यांनाच आम्ही आत्तापर्यंत भेटलेलो आहे. दुसरी गोष्ट अशी, कोणाकोणाला भेटला तुम्ही? अप्पर जिल्हा अधीक्षक बर, DYSP कळंब आणि PI शेख साहेब. तुमचं नाव काय? मी बाळासाहेब तुपसुंदरी दलित महासंघ अध्यक्ष आहे. मग तुम्ही अप्पर पोलीस अधीक्षकांना हे सगळी हकीकत सांगितली? नाही, सगळी हकीकत हे सांगितलेली आहे. त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदन बरं का, दिले, आता दुसरी ऐका, ऐका. हां, हां. निवेदन दिले, हकीकत सांगितली. हो, हे प्रकरण वर्षानुवर्षे घडतंय आणि चालू आहे. होय. तरी सुद्धा हे प्रकरण उघडकीस आल्यावर जीवाच्या भीतीपुटी, बरं. इज्जतीमुळे होय. हे उघडकीस आलं नव्हतं, बरोबर. असं महिलांचं मत आहे. बरोबर. आता ती महिला म्हणते माझा आज्ञाला वाचा फुटली पाहिजे बरोबर. आणि 376चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बरोबर आहे. झाला पाहिजे. मी सहन केलंय ते ना. हा. मी आता सहन तुम्ही केलंय. अजून किती हां. सहन करणार आहे? नाही, आता सहन करायची माझी ही नाही. आणि आता जर माझ्या गुन्हा नाही अंगाला- नोंद झाला तर काय करणार आहे तुम्ही? मी माझ्या जीवाच काहीतरी करून घेईन. जीवाचं हां? काहीतरी राहिलं करून- काय माझं आता? बर. हां? राहिलं काय? हां? समाजामध्ये माझं राहिलंय काय? तुमचा पेशा काय? मी शिक्षिका आहे पेशंट. तुम्हाला काय अपेक्षा दाखवली होती या माणसानं? या माणसानं मला प्रलोभन दिलं हां. होतं की मी तुझ्याशी लग्न करीन, तुला सुखानं नांदवीन, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, तुला बंगला बांधून देईन, ह्या अशा अनेक आमिषा दाखवल्या होत्या. आणि ह्या आमिषाला बळी पडून मी त्याच्याशी संपर्कात आले आणि वारंवार संपर्क वाढत गेला आणि संपर्क वाढत गेल्यानंतर पुढच्या गोष्टी घडत तुमची गेल्या. आर्थिक लूट करण्यासाठी काही भरपूर मागणी आर्थिक केली हो, असं? भरपूर वेळेस त्यांना माझ्याकडून घेतलेले आहेत पैसे. किती जवळजवळ घेतले पैसे? 15,62,034 रुपये त्यांनी माझ्याकडून घेतलेले आहेत. दिलेलं काय रितसर आहे का तुमच्याकडे? हो, माझ्याकडे आहेत त्याच्या ट्रान्झॅक्शन वगैरे. मी पोलीस स्टेशनला दिलेले आहेत ते पुरावे बरं, बरं, वगैरे. आणि त्याने माझ्या अंगावरचं 6 तोळे सोनं सुद्धा काढून घेतलेलं आता आहे. तुमची मागणी काय आहे बरं सांगा? मला न्याय मिळावा साहेब. हा. हां. आणि त्याच्यावर ज्या गोष्टीवर त्याने माझ्यावर अन्याय केलाय तेवढ्या गोष्टीमध्ये त्याला सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. हा, हा. हा माझा लक्ष्य. आमिषामध्ये काय काय सांगितलं बरं तुम्हाला? हां? आमिषामध्ये काय काय आमिष दाखवलं त्यानं? ते मला माझ्याकडे पैसा आहे, शेतीबाडी आहे भरपूर, मी तुझ्या नावावर शेत करण, मी तुझ्याशी लग्न करून तुला सुखानं नांदवण, ह्या गोष्टी बोलत होता. ती तुला कोणत्या बंगला गावात बांधत. घडलं ही? हे मी बहुला तर ज्यावेळेस होते कार्यरत त्यावेळेसच्या गोष्टी आहेत. कोणत्या शाळेवर होता? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहुला, बहुला. इथं कार्यरत होते मी. बरं. आणि तो त्या गावचा आहे रहिवासी. आणि तिथं कार्यरत असतानाच त्याचा माझा परिचय झाला आणि परिचयातूनच पुन्हा ओळख झाली, भेटीगाठी वाढत गेल्या. किती आणि वर्ष त्याचं, प्रसंग चाललाय हा? जवळजवळ 4 वर्ष प्रसंग म्हणजे चालला. तुमच्या सहकुशीने चालला असं म्हणता येणार नाही? नाही. हा. स्वखुशीनं म्हणजे दबावात चालला, झालं? दबावात झालेल्या आहेत ह्या गोष्टी. आणि मी एकटी असल्यामुळे भेट होते ह्या सगळ्या गोष्टीला. बरं. हां, त्यांना माझ्यावर साहेब दबाव. काय कराल तुम्ही की महिलेचं तर म्हणणं आहे माझ्या जीवाची भीती, माझ्या इज्जतीची भीती, माझ्या चारित्र्याची भीती, या सगळ्यामुळं माझ्यावर दबाव टाकला, आमिष दावलं आणि आमिष दावून अतिप्रसंग वारंवार केलेत. तुम्ही 376 गुन्हा नोंद करण्यासाठी मानवी हक्क अभियान काय करेल? 376 गुन्हा लागू होणार. हां कारण यांनी त्या आरोपीनं काय केलेलं आहे की तू मला आवडते आहेस, हां तुझ्या मी सौंदर्याला भाळलो आहे, हां अशा प्रकारची अश्लील भाषा वापरून त्या बाईला त्या वाटेकडे वळवण्याच्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. आणि त्या अपेक्षेपोटी मी लग्न तुझ्या बरोबर करतो असं म्हणल्यामुळं हे लग्नाचं आमिष दाखवून तुझं जीवन उभा करतो म्हणून या बाईच्या लैंगिक अत्याचार झालेला स्पष्टपणाने मला दिसतो आहे. तरी हे 376 गुन्हा दाखल करण्याच्यासाठी जी रीतशीर जे मेडिकल असतं हां त्या रीतशीर मेडिकलच्यासाठी शासनाला आम्ही भाग पाडून त्या बाईला 376 गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. नाहीतर संबंध जिल्ह्यामध्ये या प्रकरणासाठी मानवी हक्क अभियान आंदोलन छेडेल आणि या बाईला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या प्रकरणाच्यासाठी दिल्लीपर्यंत संघटनेची यंत्रणा आहे, तिथपर्यंत पोचवून या संबंधात शासनाला मोर्चा काढू, आंदोलन करू आणि वेळोवेळी या प्रकरणाच्यासाठी सातत्यानं या मागणीला रेटा परत एकदा देऊ
आज आम्ही प्रत्यक्षात रेटा देऊन तुम्ही न्याय मागणार. ॲडिशनल पोलीस अधीक्षकाकडे गेलो. त्यांनी आम्हाला आज अटक करण्याच्या संबंधाची माहिती म्हणजे मागणी मान्य करतो मध्ये अटक करतो असं सांगितलं. 376च्या 376च्या बाबतीमध्ये आम्ही इथे विषय काय चर्चा केली नाही. कारण का केली नाही, 376ला पुरावा लागतो. तोंडी बोलून माझं लैंगिक शोषण झालं असं कायदा सांगू शकत नाही. त्यासाठी पुरावे लागतील आणि म्हणून त्यासाठी पुरावे जमा करण्याच्यासाठी आम्ही त्या दिवशी शेख PSIला बोललो. तर त्या संबंधात वेगळ्या पद्धतीनं मेडिकल करून 376चा गुन्हा दाखल करण्याच्या संबंधी कबुली पण त्यांनी दिलेली आहे. अरे बाप. हां, तर 376 गुन्हा दाखल केल्याशिवाय मानवी हक्क अभियान संघटना थांबणार, शांत बसणार नाही. मॅडम यापैकी कोण गुन्हेगार आहे? संतोष अनंतराव कोठावळे, गणेश नंदकिशोर कोठावळे, याच्यापैकी कोण आहे गुन्हेगार? हे मेन जो आहे आरोपी तो संतोष अनंतराव कोठावळे आहेत आणि हे बाकीचे जे आहेत त्यांना साथ देणार म्हणजे आहे. संतोष अनंतराव कोठावळे यांनी लैंगिक अत्याचार केला. तर बघा हा किती मगरूर माणूस आहे की ज्याने आमिष दाखवलं. शिक्षिका आहे, हिच्याकडून पैसे काढता येतात तेवढे काढायचे पैसे, हिच्या संगत लैंगिक शोषणही करायचं, अतिप्रसंगी करायचा, तिला वापरायचं सुद्धा आणि मग आपलं मुद्दा साध्य झाला की धोका द्यायचा. अशीच भूमिका संतोष अनंतराव कोठावळे. संतोष अनंतराव नाही, त्यानं मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. जीवे- धोका तर दिलायच ते ना, पण धोका देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. धोका देऊन- रात्रीच्या 11 वाजता घरात 6 माणसं घुसून जर माझ्यावर वार करत असतील आणि हे करतात, जीव मारण्याचाच प्रयत्न आहे ना हा. तुम्ही मी संतोष वाचवली म्हणून अनंतराव माझं कोठावळे नजर. हा किती दिवस तुमच्या सोबत होता? 4 वर्षापासून ते 4 वर्षापासून हा सातत्यानं अत्याचार करतोय आणि जीव मारण्याची धमकी देतोय. पैसे जेवढे काढायचे तेवढे काढण्याचा प्रयत्न केला आहे. जवळजवळ 15 लाख रुपये 15 लाखाच्या आतापर्यंत वरी. त्यानं लूट केलेली आहे. आणि जर तू ही वाच्यता कुठं करशील तर तुला आम्ही खलास करू. दागिने किती घेतले? दागिने 6 तोळे घेतले. 6 तोळेला मग लांब रक्कम गेली ना. 6 तोळे 35-40 लाखाच्या घरामध्ये सगळं जाते. बघा 35 ते 40 लाख रुपयाचा लूट करणारा हा गुन्हेगार आहे. पोलीस खात्याने याच्याकडे तात्काळ लक्ष द्यावा आणि असे लूट करणारे माणसं उघडे पाडून त्याच्यावर योग्य ते गुन्हा नोंद करावा. 376च्या कलमामध्ये सर्व पुरावे तुम्ही देणार आहेत. हो, सर्व पुरावे हे द्यायला महिला तयार आहेत. ज्या दिवशी पुरावे देतील त्याच दिवशी मानवी हक्क अभियान गुन्हा नोंद झाल्याशिवाय तुमच्या दारातून उठणार नाही, अशी भूमिका जिल्हा अध्यक्ष कैलास पवार यांनी घेतलेली आहे. सोबत बाळासाहेब तुपसुंदरे आहेत, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष. हे सर्व कार्यकर्ते नेमकं काय करतील आणि पोलीस खातं या महिलेला, पीडित महिलेला न्याय कसं देईल याकडेच लक्ष आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय केलं जाईल, कसा पीडित महिलेला न्याय मिळेल याकडे पूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे. तर पाहूया येणाऱ्या काळात नेमकं पोलीस खातं काय करतात ते. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. ते विचार अन्यायाचा प्रतिकार करणारे विचार असावे. ते विचार एका पीडित महिलेला न्याय देणारे विचार असावे. एवढेच. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.